असेल तर नक्कीच आता शेवटचा सामना क्वालिफाय सामना बघतोय आपण थोड्याच वेळात पांजू स्पोर्ट पांजू विरुद्ध केबी मीरा रोड. घाई करायची आहे फक्त मित्रांनो. करताना आणि फलंदाजी करताना पांजू संघ स्पोर्ट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वरती विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू फसला आणि हे बघा दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. चेंडू मात्र निसटला जातोय हातामधनं. धरती मातेला प्रदान केलाय चेंडू. पहिला चेंडू विकेटचं पतन झालं असतं परंतु विकेटचं पतन न होता इकडे झेल मात्र सुटला जातोय. झेल सुटला, आता विकेट मात्र सुटलाय. झेल सुटलाय म्हणजे फलंदाजाला संधी मिळाली आणि फलंदाज त्या संधीचा सोन्यात रूपांतर करणार आहे का. परंतु स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळेल फलंदाज पियुष मागचा मॅचचा हिरो. तर कृष्णा संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय केबी मीरा रोड साठी आणि पांजू स्पोर्ट पांजू. बघूया हा मोठा मारण्याच्या प्रयत्नात बॅटचा आणि बॉलाचा काही संबंध येत नाही. दुसरा चेंडू निर्धाव जातोय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 धाव. आपण सलामीवीर पाहतोय. एक स्ट्राईक एंडला आहे तो पियुष आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अलंकार. तिसरा चेंडू कृष्णा याचा. तिसरा चेंडू मोठा मारण्याच्या प्रयत्नात पण पंच दर्शवित आहेत की नाही हा चेंडू खराब आहे. अवांतर आहे. धावा झाल्या त्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. काय सांगशील मनीष, 2 षटकांमध्ये काय आव्हान ठेवायला पाहिजे ते पांजू स्पोर्ट पांजू संघाने. तर यस ज्या पद्धतीने खेळी केली जाईल त्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर पाहूया. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक इकडे चुकी होते, खंबल झाला होता. कुठे पकडावं हे मात्र समजलं नव्हतं. क्षेत्ररक्षकाला थोडस मिसफिल्ड झाले आणि चौकार मात्र मिळते मिसफिल्ड वरती आणि धावसंख्या स्कोरबोर्ड वरती वाढेल 6 धावा. तर एकंदरीत हर्षद ज्याप्रमाणे तू म्हटलंय की किती धावा विजयासाठी येतील आणि एकंदरीत पाहिलं पांजू या संघाकडे तर पांजू संघाकडनं अपेक्षा असतील ते म्हणजे 25 ते 30 धावा जमवण्याचा अपेक्षा असतील त्यांच्या संघालाही. आणि मी सुद्धा अपेक्षा बाळगतो की 25 ते 30 धावांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. पण पाहूया तितके तिखट गोलंदाजी.
हे बघा गोलंदाजीमध्ये खूप सारा स्पीड आणि चांगला वेगवान चेंडू हाताळले जात आहेत, परंतु लेंथ आणि लाईन ही फार महत्वाची ठरते गोलंदाजासाठी. जर गोलंदाज चांगला वेगवान चेंडू हाताळत असेल परंतु लाईन चांगली नसेल तर नक्कीच गोलंदाज हा खराब पाहायला मिळेल. कारण की लेंथ आणि लाईन ही फार महत्वाची ठरते, परंतु लेंथ लाईन सापडत नाहीये गोलंदाजाला, भटकलेला सारखा दिसतोय, कुठेतरी खराब गोलंदाजीचा मारा करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज. इकडे बॅटची एज लागते, चेंडू वरती क्षेत्ररक्षक येतोय, तत्पूर्वी सिंगल पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार का? चेंडूला पकडण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चेंडू माझ्या जवळ ये तेव्हा मी तुला पकडेल असं मात्र दर्शवलं जात आहे. स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्पूर्वी 2 धावा सहजासहजी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा बदल होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 9 धावा. 4 चेंडूचा खेळ, 9 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा पाहायला मिळतोय. इकडे शॉर्ट आपल्यांचा चेंडूला हवाई सफर घडवलं. हॅलो हाय बाय बाय येतोय ब्रँडेड षटकार डीजे. पंधरा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बघूया 6व्या चेंडूवर काय येतोय. आणि हाय 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 आणि हँडसम षटकार पियुष यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर. आणि धाव संख्या झाली ती 21 धावा. कम ऑन डीजे. दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षय. KB मीरा रोड संघ पहिल्या षटकात खूप मार खातोय, महागडा ठरतोय गोलंदाज कृष्णा. 21 धावा देतोय त्याच्या गोलंदाजीवर आणि धावसंख्या झाली ती 21. दुसरा षटक, पहिल्या चेंडूच्या पहिल्याच बोलावर एक मोठा प्रहार करण्याच्या नादात एक धाव कंप्लीट करते ते म्हणजे अलंकार. आणि हा सामना जर पांजू जिंकला, क्वालिफाय झाला तर नेव्हिया स्पोर्ट कडून 15 टी-शर्ट्स देण्यात येणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या चेंडूवर जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॅटचा आणि बॉलाचा काही संबंध येत नाही आणि नक्कीच बॅटला लागलेला आहे. धन्यवाद पंच. आणि एक धाव कंप्लीट केलेले आहे ते पियुष याने. पियुष वैयक्तिक 6 चेंडू आणि 19 चेंडूवर खेळतोय. जोरात मारलेला चेंडू पण बॅटचा आणि बॉलाचा काही संबंध येत नाही. लेग बाईटचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा येतोय. नक्कीच एकंदरीत हर्षद ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता, गतिवान चेंडू होता, फुलटो चेंडू होता, फलंदाज त्या चेंडूला जास्तच ताकद लावून मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून तो मिसटाईम झालाय. इकडे चेंडूला गतीचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न फाईन मध्ये, परंतु चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पियुषचं दिसतंय आणि इकडे बाद होईल. फलंदाज अलंकार मात्र बाद होईल. पियुष मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु अलंकार याने मात्र स्ट्राईक सोडले होते आणि धावचीत बाद झालाय. तर यास नवीन फलंदाज पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन. चला घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल घाई करा जरा.
नादात कव्हरच्या दिशेने बॉल जातोय, दन दन करत सीमा पार. पंच दर्शवित आहेत, हा आहे चौकार. सचिनने आल्या आल्या आणि त्या गॅप मध्ये चेंडूला ढकलण्याचं काम केलं. चौकार मात्र मी आला कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र दंदन करत चौकारासाठी निघून गेला. इकडे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने बॅट मध्ये कनेक्ट झालाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय, बाय बाय चौकारासाठी येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. वाजवडी जे संघासमोर तर 12 चेंडू 34 धावा. कोण होणार क्वालिफाय, कोण येणार टॉप 3 मध्ये? यस स्पीडअप ठेवायचा आहे लवकरच. सलामीचा बॅटर पाठवा. 34 धावांचा टार्गेट इकडे सेट केला गेला आहे. तर नक्कीच 34 धावांचा टार्गेटला मात्र सामोरे जावं लागणार आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती सचिन ज्या पद्धतीने आला, त्या 2 चेंडूवरती कव्हर मध्ये एक चौकार मारला, नंतर समोरच्या रिजन मध्ये चौकार नोंदवला आणि गॅप शोधले गेले आणि त्या गॅप मध्ये चेंडूला ढकलण्याचं काम केलं गेलं. तर नक्कीच 34 धावांचा टार्गेट सेट केलाय 12 चेंडू मध्ये. फलंदाज पाठवा प्लीज. रिक्वेस्ट असेल, आपल्यालाच अडथळा येणार आहे. अंधार होत चाललाय, चेंडू आपल्याला दिसणार नाही, फलंदाजी करताना आपल्यालाच अडथळा निर्माण होईल. ह्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की आपण फलंदाज लवकर पाठवायचं आहे. चला घाई करायची आहे. तर यस सलामीचा बॅटर शुभम आणि महेश असा सलामीचा बॅटर पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ, 34 धावांचा टार्गेट. पाहूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती अतिश भोईर यांचं मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले आहेत गोलंदाजीची तुरा सांभाळण्यासाठी. यस जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करायचं आहे. बारा चेंडू 34 धावा. बारा चेंडू 34 धावा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू गाडी बाद करतोय. यस तर नक्कीच हर्षद ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हाताळला. यस ब्रह्मास्त्र म्हटलं जातंय. यू मिस आय डेफिनेटली हिट, म्हणजे तू मिस केलं मी हिट केलं स्टंप वरती. यस फलंदाज जसा आला होता तसाच माघारी परतावं लागलं फलंदाजाला, कारण की ज्या पद्धतीचा चेंडू हाताळला कोणताही चान्स मात्र दिलं गेलं नव्हतं. बघा तुम्ही रिप्लाय मध्ये बघू शकता कसा बॉल टाकला होता. प्रदर्शन लाईव्ह आपल्याला दाखवतोय, रिप्ले दाखवतोय आपल्याला काय चेंडू टाकला होता. जबरदस्त, काहीच आन्सर नव्हतं त्या चेंडूवर आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि गडी बाद होतोय आणि त्याची जागा भरून दुसरा चेंडू. नक्कीच दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 34 धावा. कोण जिंकणार, केबी मीरा रोड की पांजू स्पोर्ट पांजू?
आणि आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद करतोय तो आतिश भोईर, पांडूचा वंडर बॉय. कम ऑन डीजे. चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या नादात बॅटचा आणि बॉलाचा काही संपर्क येत नाही आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. काय अफलातून गोलंदाजी करतोय तो आतिश भोईर, मॅन फ्रॉम पांडू. बघूया पाचवा चेंडू. पाचव्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या नादात एक धाव कंप्लीट आणि ओ फंबल फंबल आणि मिसफिल्ड. येतोय हा चौकार. कम ऑन डीजे. सात चेंडू 30 धावांची गरज आणि हा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात ओ चांगलीच क्षेत्ररक्षण. नक्कीच 6 धावा होत्या त्या वाचवल्यात कुठेतरी आणि हा बघा गडी बाद होतोय. नक्कीच. कम ऑन डीजे. मॅचचं समीकरण राहिलंय ते 6 चेंडू आणि 29 धावा. 6 चेंडू 29 धावा. मला तर वाटते मॅच मध्ये पकड दाखवते पांजू स्पोर्ट पांजू संघ. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज के बी मीरा रोड संघाला. काय मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. 5 चेंडू 29 धावा. समोर पियुष असताना आणि हा ब्लॉकॉलचा चेंडू एक धाव खोदून काढलेली आहे आणि 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 फक्त एकच धाव. ता समीकरण येते ते 4 चेंडू 28 धावा. 4 चेंडू 28 धावा. चार चेंडू 28 धावा आणि एकच धाव. काहीच सामन्यामध्ये पूर्णतः पांडू स्पोर्ट पांडू संघ वर्चस्व गाजवते आणि दाखवून देते की हा आम्ही क्वालिफाय करणार. बघूया काही आहे का मॅच मध्ये. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. दोन चेंडू 27 धावा. नक्कीच 2 चेंडू 27 धावा आणि 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 हा जातोय चौकार. धन्यवाद पंच. सकाळपासून ते
आतापर्यंत काय अफलातून पंचगिरी केलंय अशोक राऊत आणि महेंद्र शिंदे सर. वा शेवटचा चेंडू. ओ हा 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 आणि हँडसम हा आलाय षटकार शेवटच्या चेंडूवर आणि सामना विजयी होतोय तो पाणजू स्पोर्ट पाणजू आणि क्वालिफाय होतोय टॉप 3 मध्ये आई एकविरा चषक 2024